36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, क्रांतीसूर्य महात्मा फुले, विद्येची आराध्य दैवता माता सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उपाध्याय, भाऊसाहेब देशमुख यांना भारत सरकारने यावेळी तरी भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या अतुलनीय अशा कार्याचा गौरव करावा, या मागणीचे निवेदन तिवसा येथील तहसीलदार यांच्यामार्फत देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे राज्यपाल यांना पाठवण्यात आले. भारत सरकारने कधी नव्हे ते पहिल्यांदा वर्ष 2024 मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यामध्ये 5 पैकी 4 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलाय, ज्यामध्ये महाराष्ट्रातील थोर महापुरुषांना मात्र अद्याप भारत सरकारने भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलाय. स्वातंत्र्य काळानंतर भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदनीय तुकडोजी महाराज यांना त्यावेळी राष्ट्रसंत पदवी बहाल केली होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह देशातील विविध चळवळीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अफाट असे योगदान आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडलाय. त्यांनी समाज सुधारणा, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती, जागतिक शांतता सुद्धा प्रस्थापित केली आहे. जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा याविरोधात आयुष्यभर लढा दिलाय. 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी खंजिरी भजनांनी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं होतं. जपानमधील जागतिक धर्म परिषद आणि विश्वशांती परिषद यामध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्य, कला यासह सर्वच क्षेत्रामध्ये नवक्रांतीची मशाल घेऊन जनजागृती करून ग्राम निर्माण करण्याचं कार्य केलंय. भजन, भाषण, कीर्तन, रामधून, पोवाडा, भारुड, मंगलाष्टके, सुविचार, राष्ट्रसंतांची पत्रे, ग्रामगीता, अभंग, लहर की बरखा या राष्ट्रसंतांच्या साहित्याचा आणि सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थनेचा समाज मनावर खूप प्रभाव झालाय. त्यासोबतच महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा सुद्धा देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची आराध्य दैवता माता सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव उपाध्याय, भाऊसाहेब देशमुख यांना भारत सरकारने यावेळी तरी भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करावा अशी मागणी आहे. तालुक्यातील गुरुदेव भक्तांनी ही मागणी केली आहे. यावेळी प्रशांत कांबळे, प्रदीप वाघ, मनोहर साबळे, रावसाहेब देवघरे, प्रशांत तायवाडे, स्वप्नील तुर्काणे, अभय मुंद्रे, विनोद मालधुरे, हरिभाऊ घाटोळ, विजय कुरळकर, सदानंद भालेराव, अरुण पुरी, संजय दवाळे, नरेश साबळे, हेमंत पोजगे, जयंत तायवाडे, चंद्रशेखर साबळे, नंदकिशोर चरपे, साहेबराव होले, सरपंच सूरज धुमनखेडे, गणेश भुरे, निलेश पाचघरे, हरगोविंद देवघरे, विलास अजमिरे, सुखदेव राऊत, महादेव अंबुलकर, अविनाश पाचघरे, विनोद गाडगे, अंकुश डफड, प्रमोद डवरे, विनोद बालपांडे, गौरव घोडे, अमोल बेलसरे, राजू चर्जन, प्रफुल्ल देवघरे, सुरेश मेतकर, अनंत इंगोले, रमेश डेहनकर, संजय खेडकर यांच्यासह शेकडो गुरुदेव भक्त उपस्थित होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या थोर महापुरुषांना जोपर्यंत भारतरत्न मिळणार नाही तोपर्यंत हा लढा अविरत सुरू राहणार आहे. यापुढे गावोगावी जाऊन स्वाक्षरी अभियान आणि गुरुदेव भक्तांच्या भेटी घेऊन हा लढा मोठा करण्याचं काम शिरसगाव, मोझरी गावासह तालुक्यातील गुरुदेव भक्त करणार आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये, दिवसा.